स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये. आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप मजेदार गोष्ट. चला तर ऐकूया आणखीन एक गोष्ट जिचे नाव आहे सर्वात मोठे शस्त्र. बादशाह अकबर आणि बिरबल मध्ये कधी कधी अशा गोष्टींवरही चर्चा होत असे की ज्याची कसोटी घेताना जीवाचा धोका उद्भवत असे. एकदा अकबरने बिरबलला विचारले, बिरबल, जीवनामध्ये सर्वात मोठे शस्त्र कोणते आहे? महाराज, जीवनात सर्वात मोठे शस्त्र हे आत्मविश्वास आहे, बिरबलने उत्तर दिले. अकबरने बिरबलचे हे उत्तर ऐकून आपल्या मनात ठेवले. एखाद्या वेळी आपण याची परीक्षा घेऊ असे ठरविले. एक दिवशी एक हत्ती वेडा झाला. अशा स्थितीत त्या हत्तीला बेड्यांमध्ये अडकून ठेवले जात असे. अकबरने बिरबलच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी त्याला बोलावणे पाठवले. इकडे हत्तीच्या महावताला आदेश दिला की जसा बिरबल येताना दिसेल तसा तू त्या हत्तीच्या बेड्या काढून टाक. बिरबलला या गोष्टीची जरा सुद्धा कल्पना नव्हती. जेव्हा बिरबल अकबरला भेटण्यासाठी दरबाराकडे जात होता तेव्हा त्याच्या दिशेने तो वेडा झालेला हत्ती सोडला गेला. बिरबल आपल्या स्वतःच्या धुंदीत चालत होता आणि त्याची नजर त्या वेड्या हत्तीकडे गेली जो उड्या मारत त्याच्याकडेच येत होता. बिरबल हजरजबाबी, अतिशय बुद्धिमान, चातुर, आत्मविश्वासी होता. त्याला लगेच लक्षात आले, अकबरने माझ्या आत्मविश्वासाची आणि बुद्धीची परीक्षा घेण्यासाठी या वेड्या हत्तीला माझ्यावर सोडले आहे. तो हत्ती सोंड वर करून खूप जोरात बिरबलच्या दिशेने पळत येत होता. बिरबल अशा ठिकाणी उभा होता की तो इकडे तिकडे पळून सुद्धा वाचणे शक्यच नव्हते. त्याच वेळेला बिरबलला एक कुत्रा दिसला. हत्ती खूप जवळ आला होता. तो इतक्या जवळ होता की कोणत्याही क्षणी बिरबलला आपल्या सोंडेत पकडले असते. तेव्हा बिरबलने तात्काळ त्या कुत्र्याचे मागचे 2 पाय पकडले आणि पूर्ण ताकदीने त्याला फिरवून हत्तीच्या दिशेने फेकले. अत्यंत घाबरलेला, ओरडत असलेला कुत्रा जेव्हा हत्तीवर जाऊन आपटला, किंचाळणे आणि ओरडणे ऐकून हत्ती पण घाबरला आणि वळून दुसऱ्या दिशेला पळाला. अकबरला जेव्हा बिरबलने केलेल्या या कृत्याची बातमी कळली तेव्हा अकबरला मानावेच लागले. बिरबल जे काही बोलला आहे ते अगदी योग्य आहे. आत्मविश्वासच सर्वात मोठे शस्त्र आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट आम्हाला नक्की सांगा. माझ्या आवाजात म्हणजे सोनमच्या आवाजात. जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर या पॉडकास्टला फॉलो करून रेट करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन गोष्टीमध्ये. धन्यवाद.